माजी विधानसभा अध्यक्षांसह तृतीयपंथीने बजावला मतदानाचा हक्क। कोणत्याही अनुसूचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत। येत्या 4 जूनला निकाल। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली। चोपडा विधानसभा मतदारसंघातील 319 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। 62.33% मतदान पार पडले। मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता। अनेक मतदार केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। मतदारांच्या सोयीसाठी मतदार केंद्रावर करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक केंद्रांना सुशोभित करण्यासाठी तिथे चांगल्या सोयीसुविधा देण्यात आल्या। त्याचबरोबर चोपडा नगर परिषदेच्या वतीने मतदान केंद्रावर प्लास्टिक मुक्त शहर यावर जनजागृती, कस्तुरबा शाळेत सुंदर असा देखावा तयार करण्यात आला होता। लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या या मतदान प्रक्रियेत 162 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली। रात्रीपर्यंत गांधी शिक्षण मंडळ संचलित सुरेशजी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे आणि साहित्य स्वीकारण्यात आले। कडक सुरक्षा व्यवस्थेत हे मतदान पार पडले। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोडे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबडे, नायब तहसीलदार आर महाजन, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल पाटील, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता राजपूत साहेब, पंचायत समिती विभागातील गटविकास अधिकारी RO वाघ, शिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्यासह पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। नाव पण आलं आपल्या भारताची प्रगती होते आणि जे तरुण मुलं आहे, जे बेरोजगार आहे, त्यांना काहीतरी कामधंदा मिळतोय आणि आपल्या महिलांना पण थोडीशी सरकारकडनं सहानुभूती, म्हणजे त्यांना काहीतरी कामाला लावण्याचा प्रयत्न चालू आहे। काय आव्हान करणार आपण नागरिकांना, मतदारांना काय आव्हान करणार? त्यासाठी सगळ्यांनी मतदान करावे, जरूर करावे। हो जी। किती नंबर तुमचं त्या मॅडमला?